म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखगणा होईल तेथे जय रामाया भुवनात्रयी तुझविणा नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी तू तात मी बालक तुझा सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम रसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जनाओ नमस्कार। समर्थ रामदासांच्या ग्रंथराज दासबोध या ग्रंथातील समासांचं आपण सध्या चिंतन करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। काल आपण एक अत्यंत महत्त्वाचा समास पाहिला की क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे आणि समर्थ रामदास स्वामींचे संबंध किती अतूट होते, किती आपलेपणाचे जिव्हाळ्याचे होते। एवढं मोठं आलेलं संकट त्याचा मुकाबला करण्यासाठी समर्थांच्या मठांमधून झालेली योजना, चाफळला समर्थांनी दिलेला रामाच्या मस्तकावरील तुरा प्रसाद म्हणून राजांना, आणि ज्या मौलिक सूचना समर्थांनी केल्या ते त्यानंतर खानाचं अचूक वर्णन समर्थांनी शिवाजी महाराजांना केलेलं आहे। आणि शेवटच्या 6 ओव्यांमध्ये देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे असं म्हणून समर्थांनी राजांचं मोठी कौतुक केलंय, मोठी प्रशंसा केलेली आहे। अत्यंत मनोहारी, अत्यंत बहारीचं वर्णन असलेला हा समास उत्तम पुरुष निरूपण दशक 18 समास 6 काल आपण पाहिला।
आज आपल्याला पुढचा समास जो आहे तर तो आपण पाहणार आहोत दशक 18 समास 7. लॉकडाऊनच्या या जागतिक संकटामध्ये कोरोना विषाणूचा प्रचार प्रसार संसर्ग त्यामुळे ठप्प झालेलं सगळं मानवी जीवन या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण ग्रंथराज दासबोध त्या अगोदर मनाचे श्लोक पाहिले. आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी उपलब्ध करून दिलेले हे व्यासपीठ या खरंच आहे की आज आपले केवळ मनाचे श्लोक आणि दासबोध यासाठी वाहिलेले हे 100वे सत्र आहे. मला मोठा आनंद आहे. आपण सगळे श्रोते ज्यांनी मला हे सगळा अभ्यास करण्यासाठी हुरूप दिला पाठबळ दिलं त्या सगळ्यांना माझा दुरून नमस्कार. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या आयुष्यातही मला वाटलं नव्हतं की ग्रंथराज दासबोधावर सलग 1.25 तास 1.5 तास समासांवर बोलावं लागेल आणि तेही 100 दिवस होतील असं तर माझ्या आयुष्यात मी कधीही अपेक्षाही केली नव्हती. म्हणजे सुरुवातीला मी दमनला होतो त्या काळामध्ये मार्च एप्रिल मे 3 महिने दमनमध्ये होतो. तेव्हा मला प्रवीणजी शास्त्रींनी विचारलं की तुम्ही समर्थांच्या वाङ्मयावर बोला. त्यांचा आदेश म्हणून मी सुरुवात केली. मनाचे श्लोक घेतले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुम्ही केवळ मनाच्या श्लोकांवर थांबू नका आणि घाई पण करू नका. तब्येतीनं घ्या, व्यवस्थित घ्या आणि जी समर्थ वाङ्मयाची प्रस्थानत्रयी आहे मनाचे श्लोक दासबोध आणि आत्माराम यावर तुम्ही बोला. घाई करू नका. जेवढा वेळ लागेल तेवढा लागू द्या. तुम्हाला 2 ते 4 असे 2 तास दिलेलेत असं मला आदरणीय प्रवीणजी गुरूंनी सांगितलं होतं. पण 2 तास रोज बोलायचं. 2 तास मी बोलीन हो, पण तुम्हाला सगळी कामं हातातली ठेवायची आणि 2 तास ते ऐकत बसायचं किंवा कुणालाही ते शक्य होत नाही ना. खरं तर पाऊण तास 40-45 मिनिटाचं सत्र ठीक आहे, तासभरही ठीक आहे. पण मला कधी कधी 1 तास 35 मिनिटं 1 तास 40 मिनिटं आणि ऑन एन ॲव्हरेज जर आपण पाहिलं तर 1.25 तास आपण दररोजचं एक सत्र घेतलं. आजचा हा 100वा भाग आहे. समर्थांची कृपा आहे, प्रभू रामचंद्रांची कृपा आहे, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि माझ्या जीवनाचा खरंच सांगतो मी आपल्या सगळ्यांच्या प्रती माझ्या अंतःकरणामध्ये एक वेगळी भावना आहे. कारण 2 वाजता चालू केल्याबरोबर आपल्या सगळ्या मंडळींची दर्शनं होतात. आपलं नाव मला समोर दिसतं. आपण लिहिलेले मला प्रतिक्रिया मी पाहतो. मी नंतरही पाहत होते. अनेक जणांनी नंतर ऐकलेलं आहे. पण 2 वाजता बरोबर वेळ साधून सातत्याने एवढे दिवस बसणं, मी समर्थांच्या प्रती अत्यंत कृतज्ञ आहे की त्यांच्या वाङ्मयामुळे त्यांच्यामुळे आज मी 100 दिवस आपल्यासमोर हा विषय मांडू शकलो. सगळं त्यांचं आहे कर्तृत्व. मी तो हमाल भारवाही एवढी माझी भूमिका आहे आणि ही प्रांजळ भूमिका आहे, प्रामाणिक भूमिका आहे. त्यामध्ये बोलायचं म्हणून बोलायचं अशातला भाग नाही. अत्यंतिक प्रेमळ प्रामाणिक आणि कृतज्ञतेची
माझी आपल्या सगळ्यांच्या प्रति भूमिका आहे. आपल्या सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो, आपले ऋण व्यक्त करतो, आपले आभार व्यक्त करतो. सज्जनांनो, आज जो समास आपण पाहणार आहोत तर तो समास आहे दशक 18 समास 7 जनस्वभाव निरूपण. नावाप्रमाणे जनस्वभाव, जन म्हणजे माणसं आणि त्यांचा स्वभाव कसा असतो. सामान्यपणे माणसाला काय वाटतं परमार्थाबद्दल किंवा काही करायचंय म्हणल्यानंतर त्याला काय वाटतं किंवा भगवंताचं मी काही करतो आहे म्हणजे मला काय मिळालं पाहिजे. साधं सामाजिक चळवळीमध्ये काही काम करायचं असेल किंवा आपण जर कुणाला सांगितलं की असं काही काम आहे तुम्ही करावं, ते तुमच्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग होईल, तुम्ही आमच्यासोबत जोडले जाल, असं जेव्हा आपण लोकांना म्हणतो तेव्हा लोकांची अपेक्षा असते की हे केल्यानंतर मला काय मिळेल, मला काही मानधन मिळेल का, मला तुमच्या संघटनेचं एखादं पद मिळेल का, मला काही नावलौकिक मिळेल का, समाजामध्ये माझं काही वेगळी छवी निर्माण होईल का, आणि त्यातून माझा स्वार्थ काय, अशी एक साधारण जनसामान्यांची भूमिका असते. आणि त्याच भूमिकेला समर्थ रामदासांनी या समासामध्ये वर्णन केलेलं आहे. समर्थ रामदासांचं सूक्ष्म निरीक्षण आपल्याला या समासामध्ये पाहायला मिळेल. काही गोष्टी अशा आहेत की समर्थ रामदासांनी 12 वर्ष परिभ्रमण केलं भारताचं, आणि त्यांच्या लक्षात ज्या ज्या गोष्टी आल्या, जे जे त्यांना जाणवलं, ते सगळं त्यांनी शब्दांच्या माध्यमातून ग्रंथराज दासबोधाच्या रूपाने आपल्या समोर उघडं करून ठेवलेलं आहे. माणसाने कसं जगावं, ऐहिक आणि पारमार्थिक भाग जीवनातला कसा संपादन करावा यशस्वीपणे, त्याचं वर्णन अत्यंत मनोहारी, अत्यंत मार्मिक भाषेमध्ये आणि फटके मारल्यासारखं समर्थांनी त्यांच्या शब्दांमधून व्यक्त केलेलं आहे. म्हणून त्या काळच्या संतांच्या मांदियाळीमध्ये समर्थ अनेक जणांना खटकलेले आहेत. काल आपण पाहिलेला उत्तम पुरुष निरूपण समास, अशी भाषा, असं वर्णन, अशी प्रशंसा, अशा सूचना राजाला कुठल्या संतांनी केलेल्या असतील. आचार्य जसं म्हणाले आदरणीय किशोरजी व्यास, मागच्या 5000 वर्षात समर्थ रामदासांसारखं असं व्यक्तिमत्व झालेलं नाहीये. किती प्रवास केला भारताचा, किती मंदिरांची उभारणी केली, किती मोठी ग्रंथ संपदा लिहून ठेवली. प्रपंच केला नाही, पण प्रपंच करणाऱ्यांसाठी अत्यंत सूक्ष्म बारकावे सांगितले. ज्ञानी पुरुष आहे, अवतारी पुरुष आहे, साक्षात्कारी पुरुष आहे, पण समाजाच्या उद्धारासाठी, बहुजनांच्या उद्धारासाठी अत्यंतिक तळमळ घेऊन आपलं उर्वरित आयुष्य वेचणारे केवळ आणि केवळ संत रामदास. आजचा स्वभावही, आजचा समाज सुद्धा त्याच सूक्ष्म निरीक्षणाचं द्योतक आहे. समासाचं नाव आहे जनस्वभाव निरूपण. समर्थांनी आपल्या मार्मिक शब्दांमध्ये जनसामान्यांचा स्वभाव कसा असतो त्याचं मोठ्या बहारीचं वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. आजही तीच परिस्थिती आहे. कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त पैसा मिळवणे, जास्तीत जास्त मोठं पद मिळवणे, याच्यासाठी चढाओढ लागलेली. आजही आपण ते पाहतोच आहोत. 350 वर्षापूर्वी समर्थांनी हे वर्णन करून ठेवलेलं आहे. आज माझं महत् भाग्य आहे की या संत समागम लाईव्ह फेसबुक पेजचे आदरणीय प्रवीणजी शास्त्रींचे सुद्धा आशीर्वाद
लाभलेले आहेत. आपल्या सगळ्यांवर त्यांची कृपा आहे. त्यांच्या माध्यमातून भगवंताची कृपा आपल्या सगळ्यांवर आहे. आदरणीय प्रवीणजी शास्त्रींना सुद्धा मी साष्टांग नमस्कार करतो. त्यांच्यामुळे खरं तर ही सेवा मला घडू शकली. अन्यथा 57 वर्षाच्या आयुष्यामध्ये किंवा 22-23 वर्ष झाली समर्थांचं वाङ्मय आणि समर्थांचं चरित्र अभ्यास करत असताना माझ्या मनात कधी असा विषय सुद्धा आला नाही की आपल्याला एवढी अखंड समर्थांच्या दासबोधावर वाग्यज्ञ करता येईल, त्यामध्ये नित्य सविधा टाकता येतील, असं मला कधीही वाटलं नाही. पण ते आदरणीय प्रवीणजी शास्त्रींच्या माध्यमातून, त्यांच्या कृपेने, त्यांच्या आज्ञेने, त्यांच्या सूचनेने आपण हे सगळं करतो आहोत. या ठिकाणी ओवी क्रमांक 3 मध्ये या समासामध्ये समर्थांनी या मानवी जीवनाचा एक शाश्वत मूल्य, एक शाश्वत सूत्र समर्थ रामदासांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 3 मध्ये दिले. आणि ते असं म्हणतात की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, फुकटचं काहीही मिळत नाही. आणि जे फुकटचं मिळतं ते टिकत नाही. आजही आपण त्याची प्रचिती घेतो. ज्या गोष्टी कमी भावात मिळालेल्या असतात, ज्या गोष्टी एकावर एक फ्री मिळालेल्या असतात, आम्ही ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते नेहमी प्रबोधनात्मक शिबिर जेव्हा होतात, अभ्यास वर्ग जेव्हा होतात किंवा ग्राहकांचे मेळावे जिथं होतात, तेव्हा आम्ही तिथं नेहमी सांगत असतो की जगाच्या पाठीवर फुकट काहीही मिळत नाही. परिश्रम करून मिळत नाही, योग्य मोबदला मिळत नाही, तर फुकट काय मिळेल? त्यानंतर समर्थांनी पहिलीच ओवी समर्थांची अत्यंत मार्मिक शब्दांमध्ये जनसामान्यांचा स्वभाव समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे. समर्थ म्हणतात, आपण समासातल्या काही ओव्या घेऊया. दशक 18 समास 7 जनस्वभाव निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐशी वासना श्रीराम. समर्थ पहिल्याच ओळीत सांगतायत, जनाचा लालची स्वभाव. लोक लालची आहेत. आणि लोक लालची स्वभाव आहे हे समर्थांना 350 वर्षापूर्वी माहिती आहे. त्या काळात आज काही फारसा फरक पडलाय का? मला यातून काय मिळेल अशीच भावना असते लोकांची. जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव. देवाला जेव्हा ते नमस्कार करतात, देवाचं जेव्हा काही ते करतात, एखादं व्रत, संकल्प, पूजा, अर्चन काय जे करतात, समर्थ म्हणतात आरंभीत, सुरुवातीलाच ते म्हणतात, म्हणजे मला काही देव ऐसी वासना. मला काहीतरी द्या भगवंता. माझं प्रमोशन राहिलेलं आहे ते करून द्या. माझी बदली पाहिजे त्या ठिकाणी करून द्या. मुलाचं लग्न पाहतो आहे, शोधतो आहे मुलीला, सून मिळत नाहीये. आजकाल मुलींची अपेक्षा फार झालेल्या आहेत. घरात माणसं किती आहेत? पुण्यात फ्लॅट आहे का? गावाकडे जमीन आहे का? मग हे दोघं जण राहणार कुठे? मग तुम्ही त्यांच्याकडे राहणार आहेत का तुम्ही तुमच्या घरात राहणार आहेत? म्हातारी माणसं किती आहेत घरात? ही सगळी चौकशी लग्न ठरण्याच्या अगोदर मुलीकडचे लोक करतात.
आता परिस्थितीच तशी आली आहे. हे जरी वावगं वाटत असेल आणि चुकीचं म्हणा किंवा अतिरेकी म्हणा, पण या गोष्टी घडतायत हे मात्र नक्की. आणि यातून मग मुलांची वय वाढतायत. मुली 25च्या पुढे, मुलं 30च्या पुढे. जास्त अंतरही नको, 1 किंवा 2 वर्षाचं जास्तीत जास्त अंतर पाहिजे. अशी भावना, अशी संकल्पना, अशी लालूच मनात घेऊनच भगवंताचं काही काम करायचं आहे आम्हाला. आणि म्हणून समर्थ सगळ्यांच्या पचनी पडत नाहीत. अहो, इथं तरी पूर्ण पोशाख आहे, नाही तर आपण समर्थांना लंगोटीवर पाहिलेलं आहे, कपनीवर पाहिलेलं आहे. हे देतो ते देतो हा भागच नाहीये. असं केलं म्हणजे ते मिळेल, तसं केलं म्हणजे ते मिळेल, बिलकुल नाही. एवढी पारायण झालं म्हणजे तुमचं मनातले संकल्प पूर्ण होतील, काही नाही, घेणं देणंच नाही त्याच्याशी. पण एक गोष्ट नक्की आहे, तुमच्या मूळ स्वरूपाला मी नेऊन घालीन आणि जन्म मृत्यूचा चक्रातून तुमची सुटका करीन. एवढं मात्र की जे साधारणपणे कुणी देत नाही. स्वतः त्या भगवंतालाही वाटतं की जीवांनी त्यांच्या त्यांच्या कक्षेमध्ये राहावं, हवं नको ते भोगत राहावं, आपल्याकडे येऊ नये. तिथं पण भगवंताला सुद्धा गर्दी नको आहे. परब्रह्म स्वरूपाला वाटतं हे जीवात्मे तयार केलेत ना, या जीवांनी खालीच त्यांच्या त्यांच्या प्रपंचामध्ये लिप्त राहावं. म्हणून समर्थ म्हणतात, जनांचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐसी वासना. माझा काय फायदा होईल मी पारायण केलं तर, मी समास वाचला तर, अशी भावना ठेवून दासबोध वाचू नये. आपण सगळी पारंगत माणसं आहात, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे. वर्षानुवर्षापासून आपण समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत. कुठलाही संकल्प नाही आहे. आमचा संकल्प आहे हरी संकल्प, मुळीचा संकल्प. मुळाकडे नेऊन घाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे शयनम. नको आम्हाला हे. काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती श्रीराम. समर्थ म्हणतात, फुकट कोण बसून पगार देईल का आपल्याला? आता या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये तर अवघडच झालंय सगळं. काम केलं नाही तर पगार कुठला? ज्यांची खाजगी नोकरी आहे त्यांना तर सरळच सांगितलंय, कुठला पगार देणार? कामच नाहीये. समर्थ म्हणतात, काहीच भक्ती केली नसता. अरे भगवंताची भक्ती नाहीये, अर्चन नाहीये, पूजन नाहीये, श्रवण मनन काहीच नाहीये. मग असं असताना प्रसन्नता कशी मिळेल, समाधान कसं मिळेल, सुख कसं मिळेल? जैसे काहीच न सेवा करिता स्वामी समागती. काम नाही करायचं, मला पगार द्या म्हणायचं. लॉकडाऊन आहे, त्याचंही दुकान बंद आहे, त्याचाही व्यापार बंद आहे, त्याचा कारखाना बंद आहे. त्यांनी आणायचे तरी पैसे कुठून? काही ठिकाणी मात्र अर्धा पगार घ्या, 75% पगार घ्या, काहीतरी घ्या, असं केलंय. पण घरामध्ये काम करणारे मजूर असतात, घराची स्वच्छता ठेवणारे मजूर असतात, भांडी आहेत, कपडे आहेत. त्यांना लोकांनी पटापट कामातून कमी केलं. कोण देईल त्यांना? तिसऱ्या ओवीमध्ये मी जे तुम्हाला म्हणालो, या जगातला शाश्वत नियम, एक मौलिक सूत्र समर्थ रामदास
या समासामध्ये सांगतात. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी श्रीराम. केल्या विण होत नाही साध्य जनी. कुठलंही काम केल्याशिवाय होत नाही. क्रियेविण वाचाळता समर्थ सांगतात. नुसतं बोलून उपयोग नाही, काम केलं पाहिजे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, शोधिता अंतरी बरे. प्रयत्न केले पाहिजेत. नुसतं होईल जाईल म्हणून चालत नाही. कष्टे विण फळ नाही. समर्थ आमदार दासबोधामध्ये म्हणतात, कष्ट करिता त्रासो नये निरंतर. किती वर्ष कष्ट करायची? 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. पिरियड दिलाच नाही समर्थांनी. समर्थ म्हणतात निरंतर. किती दिवस त्याचा विचार नाही करायचा. कष्ट करत राहायचे, परिश्रम करत राहायचे. पत्रद्वारा दासबोध अभ्यास या उपक्रमाचं घोषवाक्य आहे, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. नाही, पदाचं घोषवाक्य नाहीये, पण एक प्रश्न आहे. परिश्रमाचं महत्व सांगणारी दूरदर्शनवरील घोषवाक्य लिहा. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. समर्थ म्हणतात, कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्य जनी श्रीराम. मग राज्य मिळवण्यासाठी काही खटपटी कराव्या लागतात, लटपटी कराव्या लागतात. आमदारांना विकत घ्यावं लागतं. तेही एक प्रकारचे कष्टच आहेत. आळसे कामनासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन श्रीराम. कष्ट करू नका, आळशी रहा, झोपून रहा. कोण सांगतं? 3 जन, 3 लो क्वालिटी. आज आपण त्याच दिशेकडे चाललेलो आहोत. काही करू नका, घरी बसून राहा. 5 किलो तांदूळ, 2 किलो डाळ, 5 किलो गहू घेऊन जा. असंच चालू आहे. कुणाकुणाला देत आहे सरकार, आणि लोक रांगा लावून घेत आहेत. बरं, ज्यांना खरंच गरज आहे त्यांना हे मिळतंय का? त्यांच्या नावावर अनेक लोक त्याचा फायदा घेत आहेत. माझे एक मित्र होते, इथून ते गेले, आता पुण्याला ट्रान्सफर झाली. पण एक 10 वर्षाखाली, 8-1 वर्ष झाले असतील, त्यांचा मला एके दिवशी फोन आला. मला म्हणाले, तू भेटायचे मला तुला. म्हणलं काय विशेष आहे? म्हणले नाही, महत्वाचं काम आहे, फोनवर बोलून नाही चालणार. म्हणलं ठीक आहे, या संध्याकाळी. ते संध्याकाळी एक बॅग घेऊन आले. त्याच्यातली कागदपत्र ते काढली सगळी, आणि मला ते सांगायला लागले. काही नाही म्हणले, ही योजना आहे आणि आपण फक्त 10 मेंबर करायचे, आणि त्या प्रत्येकाने पुढे मेंबर वाढवत राहायचे. मल्टी लेवल मार्केटिंग, MLM असं काहीतरी ते मला सांगत होते. मी म्हणलं पण कशासाठी करायचे? ते मला सांगत होते, एवढे प्रॉडक्ट आहेत कंपनीचे, असं आहे तसं आहे, एवढं आहे तेव्हा आहे. ते म्हणले आपण काही न करता आपल्याला महिना 25-30 हजार रुपये घरी बसून मिळतील. म्हणले आपल्या नांदेडचे विद्यापीठातले, त्यांचं नाव त्यांनी काहीतरी घेतलं, मला आठवत नाहीये. म्हणले त्यांनी नोकरी सोडली प्राध्यापकाची, 1.5 लाख रुपये पगार होता म्हणले. आणि त्याच्यामुळे या कामामध्ये म्हणले ते आज त्यांना काय कोणतं तरी पदक मिळालं वगैरे ते मला सांगत होते. त्यांचे फोटो दाखवत होते. मलेशियाला जाऊन आले, सिंगापूरला जाऊन आले, अमेरिकेला जाऊन आले. आणि मला म्हणाले त्यांनी नोकरी सोडून दिली, काही नाही म्हणले, आता घरी बसून त्यांना भरपूर पैसे मिळत आहेत म्हणले. मी म्हणलं आमच्या समर्थांनी तर हे सांगितलं नाही आम्हाला, काही न करता घरी बसून फुकटचं खा.
सज्जनो, आपल्याला आश्चर्य वाटेल आणि हे वास्तव आहे, मी तुम्हाला सांगतोय ते. तुम्हालाही असा अनुभव आलेला असेल. जे माझे मित्र होते, जे इथून गेले आता पुण्याला, ज्या प्राध्यापकाबद्दल ते मला सांगत होते की त्यांनी नोकरी सोडली, त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून, 4-5 वर्षाखाली त्या प्राध्यापकांनी आपली आत्महत्या करून घेतली. ही कमिटेड सुसाईड. त्याची खूप चर्चा झाली वर्तमानपत्रामध्ये आणि नंतर असं लक्षात आलं की त्याचं देणं खूप झालं होतं त्याच्यावर. एक देखावा निर्माण करायला काय जात आहे आणि कोण पाहतोय खाली मुळापर्यंत जाऊन याला खरोखरच मिळतायत का काय. लोक तर भूलभुलैयात अडकणारच आहेत. जनाचा लालची स्वभाव आरंभीत म्हणती देव, म्हणजे काहीतरी देव ऐशी वासना. आणि त्यातल्या त्यात काही न करता जर मिळणार असेल तर मग तर काय. आपण अशा इनएफिशियंट, षंड अशा एका समाजाची निर्मिती करतो आहोत. राज्यकर्त्यांना कधी लक्षात येईल. फुकट घ्या, फुकट घ्या, फुकट घ्या. कर्ज घेतलेलं माफ करा. कोण कर्ज घेतोय, कुणाला माफी मिळतीये, त्या योजनांचा गैरफायदा किती जण घेत आहे. पण या 4-5 वर्षामध्ये मात्र जरा चित्र पालटतंय असं दिसतंय. आदरणीय मोदीजींच्या सरकारने ज्याचं खरोखर कर्ज ज्यांनी घेतलेले त्याच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट मऊ असा आपल्याला विचार करता येईल. पण एक नक्की आहे, जे फुकटचं खातात, फुकटचं मिळवतात, त्यांच्या आयुष्याचं काही खरं नाही. समर्थ पुढे म्हणतात, आळसे काम नासते, हेतो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते, हीन जन श्रीराम, आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती, आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख श्रीराम. रात्र झालीये, मावळलाय दिवस, काळोख पडला, पण उषक काल होणार आहे. टळटळीत दुपार आहे, रखरखीत ऊन पडलंय. उन्हाळ्याचे दिवस संपतील, पावसाळा येईल. हे निसर्ग चक्र आहे. पण आपण परवा मध्यंतरी एके दिवशी बोलताना म्हणालो की एक बोर्ड करून घरामध्ये ठेवायचा, त्यावर मोठ्या अक्षरात, ठळक अक्षरात लिहायचं, हेही दिवस जातील. जे आत्यंतिक परमवैभव संपन्न अवस्थेत जगतायत त्यांना तो बोर्ड नेहमी दिसेल. जास्त गमजा करू नको, जास्त उन्माद ठीक नाहीये, जास्त नशा ठीक नाहीये, कारण हेही दिवस जातील. त्याला जमिनीवर ठेवण्याचं काम हे वाक्य करील. आणि जे विपन्नावस्थेत आहेत त्यांच्या घरामध्ये जर हा बोर्ड असेल तर त्यांच्या जीवनाला उभारी मिळेल, निराशा त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही. हेही दिवस जाणार आहे आणि मला सुख मिळणार आहे. समर्थांनी हे निसर्गाचं चक्र आपल्या समोर मांडून ठेवलंय. हे लोक अथवा परलोक, दोहीकडे सारखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक, कळले पाहिजे श्रीराम. समर्थ म्हणतात, प्रपंच किंवा परमार्थ, हे लोक अथवा परलोक, ऐहिक अथवा पारमार्थिक, दोन्हीकडे सारखाच विवेक. हा विवेक हे जे सूत्र आहे ते प्रपंचामध्ये किंवा परमार्थामध्ये सारखंच आहे. दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, पहावा त्यांचा विवेक. समर्थ सांगतात, दीर्घ सूचना म्हणजे मराठीमध्ये फार साईट, ज्याला लांबचं दिसतं, त्याला ज्याला पुढचा अंदाज येतो, ज्याला अनुमान समजतं की पुढे काय घडणार आहे, आणि त्याचं नियोजन जो करतो त्याला म्हणतात दीर्घ सूचक. समर्थ दासबोधामध्ये एका ठिकाणी म्हणतात, म्हणून दीर्घ सूचनेचे लोक, त्यांचा पहावा विवेक. ते कसे वागतात, कसे बोलतात, कसे चालतात, कसं नियोजन करतात,
ते आपण पाहिलं पाहिजे. समर्थांनी दीर्घ सूचना इथं आणली आहे. एहलोक अथवा परलोक दोहीकडे सारखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. योजनाबद्ध काम करणे म्हणून उत्तम पुरुष निरूपण दशक 18 समाज 6 मध्ये समर्थ म्हणतात, एहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे, विवेकाने राहावं, सावधानतेने राहावं. लॉकडाऊन चालू आहे, आता अजून भर पडली त्याच्यामध्ये. ई पास काढून टाकला, मग घ्या गाडी, उडवा धूळ आणि जाऊन या ह्या गावाला त्या गावाला. येताना करोनाचा प्रसाद घेऊन या. आज पुण्यातली परिस्थिती काय? आज सकाळी मी पुण्यामध्ये बोललो, तुडुंब भरलेले रस्ते. अनेक लोक पुण्याच्या बाहेर पडतायत, फिरतायत पुण्यामध्ये. आजूबाजूचे लोक पुण्यामध्ये आलेले आहेत. आता काय गणपतीचे दिवस आहेत, लोक जातील गणपती पाहण्यासाठी. समर्थ म्हणतात विवेकाने दीर्घ सूचनेने वागलं पाहिजे. काय गरज आहे वरतोंड करून इकडे फिर तिकडे फिर जायची? सध्याची परिस्थिती भयावह आहे, आपल्याला माहिती आहे. काल फेसबुकवर पाहत होतो, एक साताऱ्याच्या बाई होत्या आणि त्या सांगत होत्या धीराची कहाणी. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं, गरज नसताना एन्जिओग्राफी झाली, 2 ब्लॉकेज आहेत म्हणून सांगितलं, आणि मग कोरोना झाला म्हणून सांगितलं. मग त्यांना ICU मध्ये हलवलं. मग तिथं खायला प्यायला नाहीये, बाहेरच्या माणसांना तिथं जाता येत नाहीये. आणि करता 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 9 लाख रुपयांचं बिल केलं. आणि म्हणाले की आता दुसरीकडे घेऊन जा. मग त्यांनी ॲम्ब्युलन्स वगैरे मागितली. तिथले जे लोकनेते आहेत माननीय उदयनराजे भोसले, त्यांनी फोन केला. त्या बिलातली काही अमाऊंट कमी झाली, पण पेशंटला घेऊन जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स आली तरी ती पेशंटला सोडत नव्हते, कारण काही पैसे राहिलेले होते. आणि शेवटी त्या बाईने असं सांगितलं की जो माणूस ॲम्ब्युलन्स पर्यंत आला पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिकडे कोसळला, सगळं संपलं. किती भयावह परिस्थिती आहे. कशासाठी बाहेर पडायला पाहिजे? थोडे दिवस दम धरला पाहिजे ना, थोडी उसंत घेतली पाहिजे. जेव्हा लांब उडी मारायची असते, आपण पाहिलंय का कधी जिम्नेशियम? लांब उडी, जेव्हा लांब उडी मारायची असते तेव्हा खेळाडू मागे जातो, धावत येतो, पळत येतो आणि लांब उडी मारतो, यशस्वी होतो. जागच्या जागेवरून लांब उडी नाही मारता येत, त्यासाठी मागे जावं लागतं. आपल्या जीवनामध्ये, आपल्या ऐहिक आणि प्रापंचिक जीवनामध्ये जर आपल्याला यशस्वीता संपादन करायची असेल, आपल्याला सुखाने समाधानाने आपलं कुटुंब राखायचं असेल, तर आता शांत बसणं गरजेचं. म्हणून समर्थ म्हणतात एहलोक अथवा परलोक दोहीकडे सारखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे. आम्हाला समजलं पाहिजे कसं कुठं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. पुढच्या ओवी क्रमांक 7 मध्ये अत्यंत मौलिक सल्ला एक समर्थांनी दिलाय. सज्जनो, आजकालच्या IT सेक्टरमध्ये सध्याची परिस्थिती मी पाहतो आहे आणि याचंही उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. माझ्या मित्राची मुलगी, तो मित्र गेला, त्याची मुलगी आणि त्याचा जावाई, म्हणजे ती दोघं नवरा बायको, मुलगी आणि जावाई, हे एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये IT सेक्टरमध्ये, दोघंही इंजिनियर, अमाप पैसा, 12 लाख 15 लाखाचं पॅकेज. काय करायचा पैसा ठेवून, किती उधळायचा. त्यांनी मला एकदा सांगितलं आम्ही पाणीपुरी खातो ते 200 रुपये प्लेट खातो म्हणाले. मनात विचार आला, म्हणलं काय सोन्याचा मुलामा वगैरे करून देतात का काय? चांदीचा वर्ख तर मला माहिती होता. 200 रुपये प्लेट, पुण्यातली गोष्ट आहे, फार लांबचं नाहीये.
मग त्यांनी काय केलं, इकडे गुंतव तिकडे गुंतव, जमीन घे, हे घे, ते घे, फ्लॅट घे, अशी गुंतवणूक करायला चालू केली. पैसा येत होता. आणि ते रेसेशन चालू झालं. 1-2 वर्षाखालची गोष्ट आहे, फार दिवस झालेले नाही. आता तर अजून वरचेवर परिस्थिती डबघाईला येते सगळीकडची. 2 वर्षाखाली त्या कंपनीमध्ये रेसेशन आलं. कंपनी अनेक ठिकाणी बंद पडली. आंतरराष्ट्रीय कंपनी होती आणि या दोघांच्याही पगार नोकऱ्या गेल्या. आता यांनी जे काही गुंतवणूक केलेली आहे, फ्लॅट घेतला, काही घेतलंय, काही घेतलंय, त्याचे हप्ते कुठून देतील? 15-20 लाखाची काहीतरी गाडी घेतलेली होती त्यांनी, 4 चाकी, त्याचे हप्ते कुठून देतील? अनेक घरामध्ये वस्तू, मोठा फ्लॅट, गाड्या, आयुष्य आरामाची लागलेली सवय. अक्षरशः मला माझ्या मित्रांनी नंतर सांगितलं की कवडी मोलाने विकावं लागले ह्या सगळ्या गोष्टी. जेव्हा आपल्याला असं काही विकायचं असतं तेव्हा समोरचा खरेदीदारही मिळत नाही आपल्या मनाप्रमाणे, कारण ती गरज निकड आपली असते. त्याचं उदाहरण समर्थ ओवी क्रमांक 7 मध्ये देतात. मेळविती ती तुके भक्षिती, ते कठीण काळी मरो न जाती, दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले श्रीराम. दीर्घ सूचना, दीर्घ सूचना, दीर्घ सूचना. नियोजन केलं पाहिजे आमच्या जीवनाचं, आमच्या प्रपंचाचं, आमच्या खर्चाचा ताळमेळ लागला पाहिजे. अंथरून पाहून पाय पसरावे उगीच नाही म्हणलेलं आपल्याकडे. बराक ओबामा ज्या दिवशी राष्ट्राध्यक्ष झाले त्या दिवशी त्यांचं पहिलं भाषण झालं. त्या भाषणात एक वाक्य ते असं म्हणाले, कारण तेव्हा आर्थिक डबघाईला आलेला होता अमेरिका राष्ट्र. बराक ओबामा म्हणाले, आज आमच्या देशाची परिस्थिती, आर्थिक डबघाई जी झालेली आहे ती चंगळवादाने झालेली आहे. प्रत्येकाच्या खिशात 5-5, 10-10 क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. खरेदी करा, बँकेत पैसे नसले तरी हप्त्यावर खरेदी करा, इन्स्टॉलमेंट घ्या, EMI. मग ज्याची गरज नाही ते सुद्धा माणूस खरेदी करणार. बराक ओबामांचं वाक्य आहे, चंगळवादाने आमच्या राष्ट्राला आर्थिक डबघाईला नेऊन सोडलंय. समर्थ म्हणतात, मेळविती ती तुके भक्षिती, कठीण समय येता मरो न जाती, दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले श्रीराम. आज ₹1,00,000 पगार आहे म्हणून सगळा उडवायचा का? उद्या बायपास निघाली तर, मुलीचं लग्न आहे, घर बांधायचं आहे, याचा विचार नको. नांदेडला स्टेट बँक ऑफ इंडिया आमच्या यशवंतनगर ब्रँच मध्ये 12 वर्ष झाली त्या शाखेला. 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शशांक शहाणे म्हणून मॅनेजर होते. माझं खातं होतं तिथं आणि त्यांना मी 1-2 वेळा असं समर्थांच्या बद्दल बोलत होतो. ते म्हणाले, डॉक्टर आपल्याला तपपूर्ती निमित्त एक सोहळा घ्यायचा आहे म्हणाले बँकेचा, तर त्यामध्ये तुम्ही बोलाल का? म्हणलं बोलेन की, त्यात काय. आणि ते म्हणले, हे जरा थोडं सांगा ना, समर्थांचं आर्थिक नियोजन वगैरे असं तसं. म्हणलं ठीक आहे. कार्यक्रम होता. 12 वर्ष झाली बँकेची ती ब्रँच ओपन होऊन त्या ठिकाणी. आणि माझं बोलणं झाल्यानंतर मी शेवटी असं म्हणालो की अल्पबचतीला समर्थ रामदासांनी किती महत्त्व दिलं त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणलं. समर्थांनी दासबोधामध्ये एक ओवी लिहून ठेवली आहे, मेळविती ती तुके भक्षिती, कठीण समय येता मरो न जाती, दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले. अल्पबचत केली पाहिजे. 50,000 पगार असेल तर 5,000 रुपये महिन्याला किमान मागे पडले पाहिजे. त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. 350 वर्षापूर्वी अशी दृष्टी देणारा, असं व्हिजन देणारा
संत कुठे? समर्थ संत रामदास स्वामी आहेत. काय जीवनाचं बारीक सूक्ष्म, अत्यंत सूक्ष्म निरीक्षण समर्थांनी केलेलं. मुबलक जमीन होती, परचक्र आलं तर दोनची मारामारीमध्ये, लढाईमध्ये एखादी दोन मुलं कामी यायचे. पण लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघून गेली, बापुडे भिकेस लागली, खाया अन्न मिळेना, सांगणारे समर्थ रामदास 350 वर्षापूर्वी. अल्पबचतीचं महत्व समर्थांनी या 7व्या ओवीमध्ये सांगितलं. पुढे समर्थ म्हणतात, हे लोकीचा संचितार्थ, परलोकीचा परमार्थ, संचिते वीण व्यर्थ, जीत मेले श्रीराम. जिवंत असतून मेल्यासारखे राहतील कोण? समर्थ सांगतात, हे लोकीचा संचितार्थ. प्रापंचिक जीवनामध्ये काही जमवून ठेवलं पाहिजे, धान्याचा संचय केला पाहिजे. प्रपंच चालवायचा आहे ना, आपण काय बैरागी थोडेच आहे, भिक्षा मागून आपलं थोडंच चालणार आहे. या लोकीचा संचितार्थ. प्रपंचामध्ये 2 पैसे जमवून ठेवले पाहिजेत. धान्य, धुन्य, हे सगळ्या गोष्टी जमवून ठेवल्या पाहिजे, संचित केलं पाहिजे. परलोकीचा परमार्थ. परलोकाची यात्रा यशस्वीपणे संपादन करण्यासाठी परमार्थ केला पाहिजे. भगवंताचं भजन, पूजन, अर्चन. संचिते वीण व्यर्थ. ऐहिक जीवन असेल, पारलौकिक जीवन असेल, प्रपंच असेल, परमार्थ असेल, पण संचिते वीण व्यर्थ, जीत मेले, जिवंत असून मेल्यासारखे. काही काम नाही, धाम नाही, उदास चेहरा, खायला नाही प्यायला नाही म्हणल्यानंतर कसं होईल? बराड्यासारखे लक्षणं दिसे समर्थ सांगतात. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना, तो आत्महत्यारा श्रीराम. समर्थांना या ओवीमध्ये परमार्थावर जास्त फोकस करायचा आहे. समर्थ म्हणतात, प्रपंचातही असं होईल, परमार्थातही असं होईल, पण एक लक्षात घ्या, जर पुन्हा पुन्हा यायचं नसेल तर या सगळ्या जन्मोजन्मीच्या यातना जर सोडायच्या असतील, 9 महिने अंग होरपळतं, श्वास गुदमरतो, कशी अवस्था आहे बघा ना तुम्ही, कल्पना करून बघा. आजच्या आयुष्यामध्ये एकाच जागेवर पाय मुडपून, हात मुडपून 1 तास तरी बसता येईल का? 9 महिने 9 दिवस श्वास घेता येत नाही. जे मिळेल ते येत राहतं शरीरामध्ये. समर्थ म्हणतात, त्वचा होरपळून निघते आणि लोक म्हणतात आईला डोहाळे लागले. प्रतिजन्मी आत्मघात, कोण करावे गणित, या कारणे जन्म मृत्यू, केवी चुके श्रीराम. कधी चुकेल आमचा जन्म मृत्यू? आम्हाला परमार्थ जर नीट समजला तर. नुसती व्रत करून, संकल्प करून, पारायण करून, कथा करून, सप्ताह करून नाही होणार. समर्थ त्याला म्हणतात आत्महत्यारा. का? कसं काय आत्महत्यारा? जे आयुष्य आहे, जे भोग आहेत ते मध्येच कट केले, मग नंतर ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागणार, म्हणून तो आत्महत्यारा आहे. आपण जे पाहतो ती आत्महत्या वेगळी. एक नट काय गेला 4 महिन्याखाली, दर 8 दिवसाला सगळे चॅनल ठो 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 त्याच्यावर राळ उठवतात. त्याची डायरी काय म्हणते, त्याची मैत्रीण काय म्हणते, त्याचा बाप काय म्हणतो, त्याची आई काय म्हणते, त्याची शेजारी काय म्हणतायत. अरे 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 अरे, किती माणसं मरतायत. पण कशाचा इश्यू आहे? ती चमक आहे, भुलैया आहे, त्याच्यातच सगळे अडकून पडलेले आहेत, शेणातल्या किड्यासारखे.
तिथंच गमजा करतायत. मी मोठा, मी मोठा, मी मोठा. किती जन्म झाले कुणाला माहिती आहे. कोणे करावे गणित समर्थ म्हणतायत, प्रश्न विचारतायत. मागच्या जन्मी कोण होता, त्याच्या मागच्या जन्मी कोण होता, त्याच्या मागच्या, अरे किती जन्म झाले तुझे. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. कर्म मार्गे एका जन्मास्थळा आली, समर्थ सांगतात. अरे कर्मानी निमित्ताने एकत्र तुम्ही आला आहात या जन्मामध्ये. ही आई आहे, हा भाऊ आहे, ही भाऊजाई आहे, हे मुलगा आहे, ही मुलगी आहे, ही सून आहे, हे जावई आहे. एका निमित्ताने या जन्मात एकत्र आलात. मागच्या जन्मातले सगळे नातेवाईक आणले तर कसं होईल. समर्थ म्हणताय कोण करावे गणित, किती जन्म झाले. मागच्या जन्मी आई वडील कोण होते, मुलं कुठं होते, कोणते होते, कोणत्या योनीमध्ये आम्हाला जन्म आला. गाढव होतो का, डुक्कर होतो का, मांजर होतो का, घोडा होतो, माहित नाही. पण त्या जन्मात चांगलं केलं म्हणून मनुष्य देह मिळाला. म्हणून समर्थ देह दुर्लभ निरूपण समासामध्ये या देहाचं महत्व वर्णन करतात. आणि कितीतरी वेळा सांगतात की यातून सुटा. ऋणानुबंधे मिळाले सर्वही, एका निमित्ताने एका नात्याने सगळे एकत्र आलेले आहात. आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. जसं जमीन धन त्यामध्ये लिप्तता नाही, आसक्ती नाही आहे, तर आम्हाला हे जीवन चांगलं जगता येईल आणि आमचा अंतिम प्रवास, मृत्यूचा प्रवास, तो सुखाने करता येईल. जेवढी लिप्तता वाढेल, जेवढी आसक्ती वाढेल, तेवढं इथून सुटणं अवघड आहे. देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभतो. अकस्मात झाला श्रीराम, विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे, विवेकी जनी श्रीराम. एकाच एकाच ओवीमध्ये 3 वेळा विवेक शब्द आलाय. या 5000 वर्षामध्ये आचार्य म्हणतात 358 वेळा एकाच ग्रंथात विवेक शब्द घेणारा संत दाखवा, असं व्यक्तिमत्व दाखवा. किती विवेकावर भर आहे, किती सावधानतेवर भर आहे. विवेकी पुरुष, किती साधं उदाहरण देता तो समज. परनाळी पाहोण उचले, जीवसृष्टी विवेके चाले. पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. अरे साधी पानावरची आळी किडा, तो सुद्धा विवेकाच्या बळावर जाणून बुजून पान कुठं कुरतडलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपण झाडाच्या खाली नाही पडणार, हे त्या आळीला समजतं. एक यकश्चित जीव, आणि एवढा मोठा देह मिळाला, एवढी मोठी बुद्धी मिळाली, याला माहिती नाही कसं चालावर असते. 10 वेळा ठेच काढतो. 5-6 वर्षाखाली माझे शेजारी पडले ठेच लागून, आणि 3 दात आर्टिफिशियल बसवावी लागली. कारण समोर एक मोठा दगड होता, त्या दगडावर तोंड आपटलं. विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे. विवेक पाहता सापडे, विवेकी जनी. द मॅन नोज बाय द कंपनी ही कीप्स. कुणासोबत आपण राहतो आहोत, कुणाची संगत आहे, कोण कोण आपले सोबती आहेत. विवेकी जनी, जे लोक विवेकी आहेत, जे लोक शहाणे आहेत. शहाणे म्हणजे व्यवहारातले शहाणपण नव्हे, व्यवहारातले शहाणपण पाहिजेच आहे प्रपंचासाठी, पण परमार्थातले शहाणे असले पाहिजेत. नक्की विवेक त्यांना सारासार विवेक समजला पाहिजे, आत्मानात्म विवेक समजला पाहिजे, नित्यानित्य विवेक समजला पाहिजे. असे 3 विवेक आहेत, आणि एकाच ओवीमध्ये 3 वेळा विवेक शब्द आलेला आहे.
देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलती श्रीराम. फार महत्वाची ओवी आहे, अर्थपूर्ण ओवी आहे आणि अत्यंत गोड ओवी आहे. काय अर्थ आहे या ओवीमध्ये? देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. आम्हाला कन्क्लुजन काढता आलं पाहिजे. अभिप्राव म्हणजे अभिप्राय. आपण काय म्हणतो, तुमचा अभिप्राय द्या ना. आपण कुठे जातो? आम्ही मध्यंतरी फेब्रुवारीमध्ये अंदमानला गेलो होतो आणि ते सगळं प्रदर्शन पाहिल्यानंतर तिथे एक मोठं रजिस्टर ठेवलेलं होतं. त्यामध्ये लोक लिहित होते अभिप्राय. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं काय मत आहे? मी धुळ्याला गेलो समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये आणि ते अभिप्रायाचं रजिस्टर पाहिलं. अभिप्रायाचं रजिस्टर पाहिलं म्हणण्यापेक्षा अभिप्राय त्या रजिस्टर मधले जे अभिप्राय ते त्यांनी बाहेर काही लोकांचे अभिप्राय लिहून ठेवले. कोण लोक येऊन गेलेले. स्वातंत्र्यवीर सावरकर येऊन गेलेले, लोकमान्य टिळक येऊन गेलेले, गुरुदेव रानडे येऊन गेले, मोठमोठे लोक ते तिथे येऊन गेलेले आणि त्यांनी अभिप्राय लिहिलेले. अभिप्राय म्हणजे तुमचं कन्क्लुजन. समर्थ म्हणतात देवाचे कर्तृत्व आणि देव. कर्तृत्व आणि देव. मी आहे, माझं कर्तृत्व हे बोलणं आहे. आता एका अर्थाने कर्तृत्व म्हणजे मी काही ते कर्तृत्व मानत नाहीये. मी सुरुवातीलाच म्हणालो की ही सगळी कृपा समर्थांची आहे आणि तुमचं सगळ्यांचं पाठबळ आहे. तुमच्या सगळ्यांनी दिलेला मला हुरूप आहे म्हणून मी हे सगळं करू शकलो. मुळात माझं कर्तृत्व नाहीये. पण एक उदाहरणासाठी म्हणून मी इथं विजय लाड बसलेलो आहे आणि बोलणं हे माझं कर्तृत्व आहे सध्याच्या घडीला. आता आपण एक विचार केला पाहिजे की आपण त्या कर्तृत्वावर भाळलं पाहिजे का जे हे करतोय त्याच्याबद्दल आपल्याला आस्था निर्माण झाली पाहिजे. कुणाबद्दल? माझं प्रमोशन, माझी बदली, माझ्या मुलाचं लग्न, माझ्या मुलीचं न होणार अपत्य, ते होणं म्हणजे हे भगवंताचं कर्तृत्व आहे. मग आम्हाला कर्तृत्वात अडकायचंय का ज्याने केलं त्या कर्त्यामध्ये अडकायचंय? किती सुरेख विचार आहे, अर्थपूर्ण ओवी आहे. देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव. नक्की कोण मोठं आहे? आम्ही त्या कर्तृत्वाचं आमचं सगळं आयुष्य निघून चाललं. कळल्याविन कित्येक जीव उगेच बोलते. काही त्यांना समजत नाही, काही नाही आणि बड 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 करत राहतात. प्रचितीविन बोलणे. जैसे समर्थ म्हणतात वमान कुत्र्याने केलेली उलटी. अनुभवाशिवाय बोलणं, प्रचिती घेतल्याशिवाय बोलणं, निव्वळ शाब्दिक पोपटपंची शब्दांचा खल करणं हे कुत्र्याने श्वानाचं वमन आहे असं समर्थ सांगतात. म्हणून आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की आम्हाला देव पाहिजे का देवाचं कर्तृत्व पाहिजे? आम्हाला भोग लालसा नको, आम्हाला आमच्या इच्छा तृप्ती नको. आम्हाला तो पाहिजे की जो हे सगळं डोलारा निर्माण करतो, ज्याने ही माईक सृष्टी निर्माण केली आहे. आम्हाला सृष्टीत अडकायचं नाहीये. ज्याने हे सगळं तयार केलंय त्याला आम्हाला घ्यायचं आहे, त्याच्यात आम्हाला विलीन व्हायचं आहे. शेवटी शब्द आलेला आहे, त्याच्यात आम्हाला आमचं अस्तित्व झोकून द्यायचं आहे आणि ते आमच्या जीवनाचं सार आहे. उगेच बोलती मूर्खपणे शहाणपण वाढाया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले श्रीराम. समर्थ म्हणतात काही लोक म्हणले उगीच शहाणपणा मिरवण्यासाठी, मोठेपणा दाखवण्यासाठी बोलत राहतात. म्हणले बडबड बडबड करत राहतात. त्या काळामध्ये सुद्धा असे लोक आहेत. समर्थांनी बरोबर ते उचलून धरलंय.
दाखवून दिले आपल्याला. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढायला करणे, आपला मोठेपणा. कार्यक्रम ठेवा माझे, मी येऊ बोलतो, मी तेव्हा बोलतो. तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. या शब्दाचा अर्थ असा आहे, जेवण झाल्याशिवाय तृप्तता येईल का? मला खूप भूक लागलेली आहे, मला काही सुचत नाही, आणि मी तुमच्या घरी आलो, तुम्ही जर म्हणायला लागला की येऊ केलं तेव्हा केलं, असे पदार्थांची नावं तुम्ही घेत राहिलात, माझं त्याच्याने भूक भरणार आहे का? माझं पोट भरणार आहे का? समर्थ म्हणतात, भूक ही त्या परमात्म्याची लागलेली असली पाहिजे, आणि त्यांनी निर्माण केले जे हे कर्तृत्व आहे, त्याच्याने आमचं पोट नाही भरलं पाहिजे. आम्ही त्यात अडकता कामा नये. आम्हाला ओढ लागली पाहिजे त्या परब्रह्माची, निज स्वरूपाची, त्या आत्मज्ञानाची ओढ मला लागली पाहिजे. तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले. नुसत्या गोष्टी बोलून होत नाहीत. तृप्तता जर यायची असेल, ते जर शाश्वत सुख मिळवायचं असेल, तर आम्हाला परब्रह्माची ओढ लागली पाहिजे, त्याचा ध्यास लागला पाहिजे. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले, येरते बोलतची राहिले, करंटे जना श्रीराम. फार आवडता शब्द आहे समर्थांचा, करंटे. बिनकामी काही काम धंदा करणे नाही, आयत खाऊ, आळशी, ज्याला प्रयत्न कधी करायची माहिती नाही, नुसती बडबड, नुसती बडबड. तो शेख चिल्ली का काहीतरी होता ना, त्याला कसं स्वप्न पडतं, तसं आहे. येरते बोलतची राहिले, करंटे जना. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेवले. माझ्या लहान भाऊ आहे आणि त्याचा मित्र आहे. घरातलंच उदाहरण देतो तुम्हाला, आता आठवलं मला ते म्हणून सांगतो. भाऊ, त्याला आम्ही वेटरनरीचा डिप्लोमा दिला. 12वी नंतर 2 वर्षाचा डिप्लोमा आहे, आणि त्याला माझ्यासोबत मी ठेवलं. मागच्या 10-1 वर्षापासून तो क्लिनिकवरचं सगळं पाहायला लागला. हळूहळू त्यांनी सगळं शिक्षण घेतलं, प्रॅक्टिस केली, आणि आता तो सर्जरी करतो वगैरे, सगळं छान जमतं. माझ्यापेक्षा एक्सपर्टाईज झालाय तो अनुभवाने. आणि त्याचा एक मित्र आहे, त्यालाही श्वानांबद्दल आवड आहे, पण मी आज 10-12 वर्षापासून त्याचं ऐकतो. मी कर्नाटकात गेलो, तिथून 2 राजपालायम ब्रीड आणले. राजपालायम नावाची एक जात आहे. वडवळला गेलो लातूरमध्ये, तिथून मी ते कारवान आणले. कारवान नावाची एक जात आहे. पश्मी आणले, पश्मी नावाची एक जात आहे. हे सगळे इंडियन ब्रीड आहेत, भारतीय देशी कुत्रे आहेत. त्याचं म्हणणं असं की मी एक दिवस ही कुत्री पोलीस डिपार्टमेंटमध्ये सेवेसाठी वापरायला लावीन. आणि तो कधीपासून ऐकतोय मी, हे 10-12 वर्ष झाली. 12 वर्षामध्ये याला कुणी विचारलं नाही, आणि हा कुणाकडे गेला नाही. 12 वर्ष एक तप, आणि आज 1 वर्ष झालं मी आता माझ्या व्यवसायातून निवृत्त झालेलो आहे. एकमेव काम आहे समर्थ रामदासांची सेवा, वाङ्मयीन पूजा. एकच काम, जीवनाचं ध्येय ठेवलं आहे. आता सगळा व्यवसाय भाऊ बघतो आहे, आणि यशस्वीपणे बघतो आहे, चढत्या वाढत्या आलेखाने पाहतो आहे. ही ओवी वाचली की मला हे 2 उदाहरणं समोर येतात. जेही उदंड कष्ट केले, खूप कष्ट घेतले त्यांनी, खूप परिश्रम घेतले, खूप मेहनत घेतली, आणि मी हे सगळं पाहत होतो.
आणि जाणून बुजून मी दुर्लक्ष करत होतो त्याच्याकडे, कारण मला माहिती होतं की यांनी हे केलं पाहिजे. आज कष्ट घेतले तर उद्या फळ आहे. कारण समर्थ म्हणाले, कष्टे विन राज्य नाही, कष्टे विन सुख नाही. मग कष्ट केले तर सुख मिळणार आहे. आणि त्याप्रमाणे तो संपन्न आहे, छान व्यवसाय सांभाळतो आहे. त्याच्यातून अनेक उपक्रम त्यांनी वाढवलेले आहेत. ज्या लोकांना गावाला जायचंय, घरी काही कार्य आहे, मग अशा लोकांना ते त्यांच्या घरचा जो पाळीव कुत्रा असतो तो कुठे ठेवायचा, मग त्यांनी चांगलं हॉस्टेल उभा केलंय. ती सगळी लोक जी आहेत ती 4 दिवस 8 दिवस 10 दिवस काय असेल ते त्याच्याकडे आणून ठेवतात, त्याचे चार्जेस देतात. त्याला ती नॅक आली आहे. कुत्रा किती रागीट असला, कसाही असला तरी तो बरोबर करतो. त्याला घेऊन शी सू करायला सोडतो. आजारी असला तर त्याचं दुखणं भाणं बघतो, त्याला खाऊ पिऊ घालतो. एक तर आहेत का? कुणाला भाकरी लागते, कुणाला बिस्किट लागतात, कुणाला त्यांचं खाद्य लागतं, ते भिजवलेलं लागतं, कुणाला कोरडं लागतं. एक तर आहेत का? माणसापेक्षा फार पुढे गेलाय हा व्यवसाय किंवा हे छंद सुद्धा. मुलांवर प्रेम नाहीये, कारण मुलंही तशी नाहीयेत ना प्रेम करण्यासारखी. परिस्थिती फार भयानक आहे. कडेवर घेऊन येतात कुत्र्याला, श्वानाला, काय त्याची पप्पी घेतात, काय मुके घेतात. त्यांचं प्रेम आहे, कारण त्यांच्या भावभावना ती कुत्री एक्झिबिट करत नाहीत, पण लक्षात घेतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. एक कंपॅनियन डॉग, लॅब्राडॉर जातीची तुम्हाला कुत्री माहिती असतील. तो कंपॅनियन डॉग आहे मोठा, पण तो कधी भुंकत नाही. 99% कुत्रे भुंकत नाहीत, चावत नाहीत लॅब्राडॉर जातीचे. तो स्निफर डॉग आहे. आपल्याकडे भूकंप झाला गुजरातमध्ये, तेव्हा 60 लॅब्राडॉर डॉग अमेरिकेतनं इकडनं तिकडनं आणले होते. ते ढिगाऱ्याखाली माणसं जिवंत आहेत का शोधण्यासाठी, किंवा बॉम्ब शोधक नाशक पथक जे असतं ना पोलिसांचं, त्यांच्याकडे लॅब्राडॉर जातीचं कुत्री असतात. मोठं गोंजीरवाणं. आता ज्यांना कुत्र्यांबद्दलच तिटकारा आहे किंवा मनामध्ये काहीतरी आडी आहे, त्यांना नाही माझं बोलण्याचा अर्थ लागणार, परंतु त्याचा जो चेहरा आहे ना, अत्यंत लाघवी चेहरा आहे. तुम्ही त्याच्या डोळ्यात जर पाहिलं आणि तुमची जर त्याची दोस्ती झाली. अनेक घरांमध्ये मुलं परदेशी आहेत, इथं 2 जण म्हातारी राहत आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत. त्यांना कोण आहे? हे लॅब्राडॉर जातीचा डॉग आहे. तो सगळ्या भावना, एक्सचेंज ऑफ थॉट्स अँड व्ह्यूज तो करू शकतो. फक्त एक्सप्रेशन नाहीये, बोलू नाही शकत. पण तुम्ही आज नाराज आहेत त्याच्या लक्षात येतं, तुम्ही आज चिडलेला आहात त्याच्या लक्षात येतं, तुम्ही आज आनंदी आहात तेही त्याच्या लक्षात येतं. येरते बोलतची राहिले करंट आहे जना. विनाकारण विषयांतर करून बोलणं हे सुद्धा करंट लक्षण आहे. म्हणून हा विषय थांबू. करंट्याचे करंट लक्षण समजो न जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना श्रीराम. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तेची सुबुद्धी, ऐसी वाटे श्रीराम. करंट्याचे करंट लक्षण. जो करंटा माणूस आहे, काम धंदा करत नाही, आळशी आहे, यत्न जयास नावडे, आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, असं ज्याला प्रिय वाटतं, जो कायम आळशी राहतो, झोपून राहतो, अशा माणसाला समर्थ म्हणतात भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळे ना. जो उद्योगी माणूस आहे त्याच्याजवळ हा जातच नाही, त्याच्यातले गुण याच्या लक्षात येत नाही. कारण तो कष्ट करतोय, धावपळ करतोय, परिश्रम करतोय, याला ते नको आहे. समर्थ पुढच्या वेळीमध्ये म्हणतात त्याची पैसावली कुबुद्धी. त्याची जी कुबुद्धी आहे ती पैसावली आहे, मोठी झाली आहे. कुबुद्धी, त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी. तिथं कसल्या शुचिता आली आहे वागण्या बोलण्यातली.
तिथं कुठे परिश्रम आले, कुठे यत्न आला, कुठे प्रयत्न आले? आळशी माणूस आहे हा. कुबुद्धी त्याची सुबुद्धी ऐसी वाटे. आणि हा जो करंटा माणूस असतो ना, याला काय वाटतं की माझे अवगुण वाटती गुण. बरं, कुणी सांगायला गेलं तर त्याला ते पटत नाही. त्याचे जे अवगुण आहेत त्याचा त्याला मोठा अभिमान आहे, त्याचा अहंकार आहे. मी म्हणतो ते खरं, मी वागतो तेच खरं, हेच योग्य. समर्थ पुढे म्हणतात, मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार श्रीराम. काय अर्थ आहे या ओवीचा? ओवीचा अर्थ तसा लागत नाही. शब्द काय? मनुष्य शुद्धीस सांडावे. काय सांडायचंय? त्याचे काय खरे मानावे. हे ठीक आहे, काय खरं आहे त्या माणसाचं? जेथे विचाराच्या नावे शून्याकार. हे जे 3 चरण आहेत, दुसरा तिसरा चौथा, हे सलग आहेत, एका अर्थाचे. मनुष्य शुद्धीस सांडावे, ह्याचे 3 अर्थ होतात. पहिला अर्थ आहे मनुष्यत्वाची संकुचित जाणीव. म्हणजे मी देह, मी म्हणजे माझा प्रपंच, मी म्हणजे बायको, मी म्हणजे मुलं, संपला विषय. जगच संपलं. जगामध्ये माझं कुटुंबच आहे आणि माझा देह आहे. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, याच्यातच सगळं आयुष्य चाललं. देह बुद्धी. याचा एक अर्थ असा आहे मनुष्यत्वाची संकुचित जाणीव, व्यापक जाणीव नाहीये. समाजाबद्दल आस्था नाहीये, तळमळ नाहीये. समाजाबद्दलच काही नाहीये तर तिथं राष्ट्राबद्दल काय असणार आहे? ही सांडावी, समर्थ म्हणतात. संकुचित बुद्धी टाकून द्या, आपली जाणीव व्यापक करा. देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे चला. हा पहिला अर्थ आहे. दुसरा अर्थ आहे मनुष्यत्व सोडण्या इतपत मदांध झालेला पशु. मनुष्य शुद्धीस सांडावे म्हणजे मनुष्यत्व सोडण्याची मानसिकता आहे. एवढा मदांध झालेला आहे, जनावरासारखं वागतोय. ते सांडावं. पशुत्व कमी करा, अनाचार कमी करा. आपल्या जीवनाला अत्यंत शुचितेकडे न्या, शुद्धतेकडे न्या, पवित्रतेकडे न्या. व्यापक करा. पहिला अर्थ आपण पाहिला, व्यापकता पाहिजे, संकुचितपणा नको. दुसरा अर्थ आहे पशुत्व कमी करा, माणुसकीनं जगा. मनुष्य शुद्धीस सांडावे. तिसरा अर्थ आहे आचार विचारातली शुचिता सोडणाऱ्या माणसाचं काय खरं आहे? अशा माणसाला सोडून द्या. मग पुढच्या 3 ओव्या, 3 चरण जे आहेत ते एका सलग रेषेमध्ये आहेत. त्याचे काय खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार श्रीराम. विचारे यहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक, पाहिला पाहिजे श्रीराम. सार काय, असार काय, आत्म काय, अनात्म काय, काय खरं, काय खोटं, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, याचा विचार, श्रवण, मनन, अद्वैत ग्रंथाचा अभ्यास करून नित्य विचार केला पाहिजे. समर्थ म्हणतात विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे. हा असा विचार आपला बदलला पाहिजे. आपल्यासोबत एकोहम बहुश्याम असा विचार ठेवणारे, व्यापक जाणीव ठेवणारे, समाजाबद्दल तळमळ असणारे, राष्ट्रोद्धाराची मनात उर्मी घेऊन जगणारे लोक जे ज्ञानी आहेत, महंत आहेत, समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे आहेत, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणारे असे आहेत. अशा संत महानुभावांच्या सोबत आपण राहावं, आपले विचार बदलावेत. यासाठी हा अभ्यास आपण पुढे चालू ठेवूया. उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ